नमस्कार, बेधडक पर आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, भारतीय रिपब्लिकन बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे अतिशय विद्वान मुत्सद्दी आहेत. ते गेल्या काही दिवसापासून सातत्यानं चर्चेत आहेत. किंबहुना कोरेगाव भीमा दंगलीपासून ते माध्यमांसाठी एक न्यूज मेकर बनले. विशेषतः भीमा कोरेगाव दंगलीनंतर प्रकाश आंबेडकरांनी दिलेली महाराष्ट्र बंदची हाक अजूनही सर्वांच्या लक्षात आहे. मुंबईत त्यावेळी त्यांनी पुकारलेल्या बंदमुळे जनजीवन पूर्णपणे ठप्प होतं. एवढंच नव्हे तर महाराष्ट्राचं राजकीय जीवन, समाज जीवन पुरतं ढवळून निघालं होतं. थोडक्यात काय तर आजच्या घडीला महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकार विरोधातले असंतोषाचे जनकच प्रकाश आंबेडकर बनू पाहतात का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना अटक करावी ही त्यांची प्रमुख मागणी आहे. गेले 2-3 महिने ते सातत्यानं त्यासाठी सरकारच्या विरोधात आवाज उठवताना दिसत आहेत. तरी देखील फडणवीस सरकारनं या संवेदनशील प्रकरणी प्रारंभीपासूनच काहीसा बचावात्मक असा पवित्रा घेतल्याचं दिसतंय. स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशी करून सांगतो असं उत्तर दिलेलं आहे, पण थेट सर्वोच्च न्यायालयानंच मिलिंद एकबोटेंचा जामीन फेटाळला आणि मग सरकारला त्यांना अटक करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. पण संभाजी भिडेंच्या विरोधात मात्र कारवाई करायला अजूनही सरकार धजावत नाही आहे. यांचं कारण त्यांच्यावर अद्याप तरी कोणते ठोस पुरावे हाती आल्याचं समोर आलेलं नाही. स्वतः प्रकाश आंबेडकर मात्र अजूनही संभाजी भिडे यांच्या अटकेबद्दल ठाम आहेत, निश्चिंत आहेत. किंबहुना कालच त्यांनी मुंबईत एल्गार मोर्चाकडून सरकारला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. त्यामुळे प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. याच सगळ्या गदारोळात सोशल मीडियावरून प्रकाश आंबेडकर हे माओवादाचे उघड समर्थक असल्याची मोहीम एक पद्धतशीररित्या राबवली जाते. खरोखरच ते माओवादाचे समर्थक आहेत का? मुख्यमंत्री पंतप्रधानांबद्दल त्यांना नेमकं काय वाटतं? या भाजप सरकारला नेमका का आणि कशासाठी विरोध करतायत? त्यांच्या मोर्चामध्ये श्रीमंत कोकाटे कसे काय हजर राहतात, त्याबद्दल त्यांना काय म्हणायचंय? हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना हरताळ फासल्यासारखं वाटतंय असा सवाल सोशल मीडियातनं उपस्थित केला जातोय. त्यावर त्यांचं काय उत्तर आहे? खरं तर भीमा कोरेगाव याच्यातली दंगल जी झाली त्यावेळी संभाजी भिडे हे जयंत पाटील यांच्या घरी होते. त्यांनी स्वतःच या संबंधीचा खुलासा केला आहे. किंबहुना गेल्या 1.5-2 वर्षात ते वडू तुळापूर भागात गेलेले नाहीत असा दावा ते करतायत. मग तरी देखील प्रकाश आंबेडकर संभाजी भिडे यांच्या अटकेसाठी एवढे हट्टाला का पेटले? या प्रकरणी सरकारनं न्यायालय बनू नये असं ते सांगतायत. मग त्यांची नेमकी भूमिका काय? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आज आम्ही थेट प्रकाश आंबेडकरांनाच खुल्या चर्चेसाठी आमंत्रित केलंय. चला तर आज बेधडकपणे चर्चा करूयात प्रकाश आंबेडकर यांच्याशी. आपल्या सोबत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आहेत. प्रकाश आंबेडकर, बेधडकमध्ये आपलं स्वागत. प्रकाशजी, संभाजी भिडे यांना पंतप्रधान पाठीशी घालतायत असं आपण म्हणताय. या संदर्भात आणखीन काही स्पष्टता देऊ शकाल? आपलं पंतप्रधानांशी या विषयावर बोलणं झालं? आपण सुद्धा माझ्या पंतप्रधानांना फॉलो करता असं मी त्या ठिकाणी मानतो. त्याच्यामुळे असं आपण जी भूमिका घेत आहे ती थोडीशी मला वाटतं चुकीची असं मी त्या ठिकाणी मानतो. कारण का शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी पंतप्रधानांनी जे ट्विट केलं त्या ट्विटमध्ये फोटो कोणाचा होता? तो संभाजी भिडेंचा फोटो होता. आणि त्यावेळेस संभाजी भिडे असताना ह्यांना आरोपी म्हणून असताना शासनानेच ठरवलेलं आहे. तेव्हा पंतप्रधान ज्यावेळेस असताना संभाजी भिडेंचा असताना फोटो लावून तिथे ट्विट करतात शिवाजी महाराजांवरती, त्याचा अर्थ काय समजायचा आहे? ओके, आम्हाला वाटतं आपण सांगितलेलं अधिक लोकांना चांगलं आहे. मला सांगा, गुन्हे दाखल झालेल्या आरोपींना अटक न करणे हे कशाचं लक्षण आहे असं वाटतं आपल्याला? सरकार का पाठीशी घालत असावं? आता हे शासनालाच हा प्रश्न आपण विचारला पाहिजे की त्यांना आपण अटक का करत नाही. शासनानेच खुलासा केला पाहिजे. मी शासन असतो तर मी खुलासा केला असता. मी शासन नाही आहे त्यामुळे मी खुलासा करू शकत नाही. तो मी आपल्याला हा प्रश्न अशा करता विचारला कारण आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यावेळेला या मुद्द्यावर चर्चा झालीच असणार. त्यावेळेला सरकारची कोणती भूमिका आपल्या समोर आली? का जुनीच भूमिका नव्यानं समोर आली? का काही नवीन मुद्दे पण आले? काल आम्ही ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांशी भेटलो त्यावेळेस पहिल्यांदा संभाजी भिडेंच्या संदर्भातली चर्चा झाली.
माझा आरोप आहे मीडियावरती की ते माझं सिलेक्टिव्हली दाखवतात. भीमा कोरेगावच्या नंतर मी असणारं एक फेसबुकवरचं पेज जे आहे ते लोकांसमोर आणलं होतं आणि त्या पाटील नावाच्या असणाऱ्या गस्तांचं ते पेज होतं. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आम्हाला दिलेला आकडा गाठता आला नाही आणि म्हणून पुण्याचे पालकमंत्री भट आणि त्याच्याबरोबर मुख्यमंत्री फडणवीस, गिरीश बापट आणि त्याच्याचबरोबर असणारं देवेंद्र फडणवीस यांचा असणारा खून करण्यात यावा. आणि त्यांनी खाली असं म्हटलेलं आहे की मी संभाजी भिडेंच्या संघटनेचा असणारा सदस्य आणि प्रमुख आहे आणि तिथे भिडेंचा असणारा फोटो आहे. याच्यापेक्षा अजून काय मोठा पुरावा पाहिजे? 1 तारखेला रात्री 10 वाजता फेसबुकवरती हा पुरावा तुमच्यासमोर येतो. त्याच्यानंतरच्या असणारे जे काही संभाजी भिडेच्या संघटनांमधले असणारे जो काही वार्तालाप झालेला आहे त्या फेसबुकवरनं असेल, ट्विटरवरनं असेल, तो लोकांसमोर आहे. हेच आम्ही असणारा साईनमध्ये जिथे एक कॉन्स्टिट्युशनल हेड आहेत मुख्यमंत्री, त्याला त्यांच्या संदर्भातला आलेल्या फेसबुकवरती की त्यांचा खून करा आणि साध्या त्या पाटील यांच्यावरती असणारा आरोपही म्हणजे FIRही दाखल होत नाही, कंप्लेंटही दाखल नाही, त्याला विचारणाही बोलवत नाही. मी याचा अर्थ काय समजायचा? स्वतः भिडेंचा फोटो आहे म्हणून असणारा त्याला बोलवायचं नाही हे त्याच्यामध्ये आहे. स्वतः पोलीस खातच बंद केलेलं अधिक बरं आहे. म्हणजे मग कोणीच जाणार नाही, कंप्लेंट करायला कोणीच जाणार नाही. मग प्रकाश आंबेडकर स्वतःच्या खुनाची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री पाठीशी घालतील असं वाटतं आपल्याला? का होत असावं हे? भिडेंचा फोटो आहे त्याच्यामध्ये आणि एक अजून त्याच्यामध्ये आणि माझं म्हणणं मुख्यमंत्र्यांनी नाही घेतलंय मान्य माझं, पण पोलीस खातं काय करते? आपण असणारा DGला का नाही, डायरेक्टर जनरलला का नाही विचारलं की डायरेक्टर जनरलची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना की या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं संरक्षण देणं? एका तरी वर्तमानपत्राच्या मित्रांनी माझं असणारं DGला हे दिल्यानंतर कोणीतरी जाऊन विचारलं का DGला की तुम्ही काय करणार आहात ह्याच्या संदर्भात? किंवा पुण्याच्या SPला आपण असणारा विचारले काय आपण काय करणार आहात या संदर्भात? म्हणजे तेरी बी चूप मेरी बी चूप असंच सगळंच होणार आहे का? त्यांची चौकशी जेव्हा करण्यात आली होती संभाजी भिडेंची, त्यावेळेला पोलिसांच्या प्राथमिक चौकशीमध्ये संभाजी भिडे यांच्याविषयी काही फार संशयाचं वातावरण निर्माण होईल असा रिपोर्ट समोर आलेला नव्हता. प्रत्यक्ष त्यावेळेला त्या भागातल्या DGशी मी बोललेलो होतो. ही फेसबुकवरची पोस्ट काय म्हणते की आकडा गाठला नाही, कोणी दिला हा आकडा? तिथे प्रत्यक्षात हजर राहण्याची गरज नाही आहे. मेमनला फाशी देताना असताना सुप्रीम कोर्टाने म्हटले त्याचं फक्त घर वापरलं गेलं, त्या बैठकीमध्ये तो होता म्हणून तो एबेटमेंटमध्ये होता आणि त्याला फाशी देण्यात आली. हा लॉ ऑफ द लँड झाला सुप्रीम कोर्टचं जजमेंट. तो भिडेंना लागणार नाही का? म्हणजे सिलेक्टिव्हली या देशामधला कारभार चालणार आहे का? म्हणजे मुसलमानांना वेगळा न्याय, नॉन मुसलमानांना वेगळा न्याय असं चालणार आहे का? मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की संभाजी भिडे हे हिंसेला कारणीभूत होत आहेत किंवा हिंसेचे जनक आहेत असा आपला थेट आरोप आहे आता? माझा थेट आरोप कशाला? महाराष्ट्र शासनाने जे काउंटर ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेला आहे, कृपा करून आपण एक कधीतरी ते 2 पानं त्या ॲफिडेव्हिटमध्ये आपण असताना दाखवावी की त्याच्यामध्ये किती गुन्हे असताना दाखल झालेले आहेत. याचा अहवाल महाराष्ट्र शासनाने सुप्रीम कोर्टाला दिलेला आहे. मग दुर्दैवाने आता माझ्याकडे नाही तर मी तुम्हाला असताना ते समोर ते पेज दाखवले असते, काउंटर ॲफिडेव्हिट महाराष्ट्र शासनाचं. या दंगलीच्या संदर्भामध्ये भीमा कोरेगावच्या दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप केले जात आहेत. या दंगलीला कारणीभूत संभाजी भिडे आहेत असं आपलं ठाम मत आहे आणि संभाजी भिडे यांच्याकडून या दंगलीला आपण कारणीभूत आहात असं ठामपणे सांगितलं जात आहे. या आरोपांच्या प्रत्यारोपांच्या फैरीबद्दल काय सांगाल? मी तिथे असेन तर तिथला असारा दंगल आहे ना. आम्ही रात्रीच निघून आलो तिकडनं. प्रश्न असा आहे, आलेला जो मास आहे हा आलुतेदार आणि बलुतेदाराचा मास होता, त्याची काही सभा नव्हती. तो फक्त असारा मानवंदना करणार होता आणि निघणार होता.
धरून चालू की माझ्याशी भांडण आहे, त्या लोकांशी काय भांडण आहे भिडेंचं? तेही हिंदू आहेत. मी या सनातन हिंदूवाल्यांनी मारलं का त्यांना? कारणं तरी आज मिळतील. माझी भांडणाचा राग तुम्ही त्यांच्यावरती का काढलात? आपल्याला असं नाही वाटत प्रकाश आंबेडकर याचं उत्तर आपणही विचारणार नाही आणि सरकारही देणार नाही. आणि कालच्या असणाऱ्या एल्गारच्या मोर्चानंतर जे काही टीव्हीवरती आलं, दुर्दैवी असं मी म्हणतो. एकाने असणारा मतदानाचं राजकारण म्हणून ठरवलं, दुसऱ्याने असणारा नवीन टायगर जिवंत झाला म्हणून असणारं ठरवलं. पण तो माणूस जो जमला होता की मला मारलत का हे विचारायला जमला होता, कोणाच्याही त्या टीव्हीच्या माध्यमातून बाहेर पडलेला नाही. तो काय टायगर व्हायला आला नव्हता आणि तो काय मतदानासाठी आला नव्हता. तो एवढंच विचारायला आला, ज्यांनी मला मारलं त्याला तुम्ही पकडणार आहात की नाही, एवढंच सांगा. सरकारला 8 दिवसाचा अल्टिमेटम आपण दिलेला आहे. मी 8 दिवसाचा अल्टिमेटम दिला नाही, हे चुकीचं आहे. मी असणारं त्याच्यामध्ये एक म्हणालो होतो की आम्ही असणारं शासनाला वेळ दिलेली आहे आणि आमची बैठक होऊन त्या ठिकाणी निर्णय घेऊ. पण पुन्हा जर आम्हाला मुंबईमध्ये यायला लावलं तर आम्ही विधानसभेला घेरल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात घ्या. हा आमचा इशारा होता. त्याकरता काही टाइम फ्रेम दिले आपण? लिमिट विच वी हॅव गिवन. त्याकरता काही टाइम फ्रेम दिले आहे? मी असणारा विधानसभा चालू झाल्यानंतर तीच टाइम लिमिट आहे त्याच्यामध्ये. का विधानसभेला घेराव घालायचं म्हणजे ती चालू असली पाहिजे. त्यांची जूनमध्ये चालवावी, जुलैमध्ये चालवावी. आम्ही आहोतच. काही कारवाई झाली नाही तर सातत्यानं आंदोलन करून हा प्रश्न सुटेल यावर आपला पूर्णपणे विश्वास आहे. तर माझा असणारं म्हणणं आहे की आम्ही असणारा जनतेला सांगणार आहोत आणि दाखवून देत आहोत की ज्यांना तुम्ही सत्तेवरती बसलेलं आहे ते कानून व्यवस्था चालवायला तयार नाही आहेत, मान्य करायला तयार नाही आहेत. मनमानी करणाऱ्या माणसाला तुम्ही पुन्हा सत्ता देणार आहात का, एवढं सांगा. याच प्रश्नाला यात तुमच्या उत्तराला अनुसरून एक प्रश्न पुढे येतोय, तो म्हणजे मोदी शहा यांची गाडलेली भूतं बाहेर काढू असं विधान आपण केलंय अलीकडच्या काळात? मी असणारं एवढंच म्हणालोय की तुम्ही जर इथल्या असणाऱ्या विरोधकांना पाठीशी घालणार असाल, ज्यांनी आम्हाला मारलं त्यांचं काढणार असाल, आम्ही तुमच्या सत्तेच्या आड आलेलो नाही, तुमच्या असणाऱ्या भांडणामध्ये आम्ही आलेलो नाही. पण आम्हाला न्याय मिळवण्यासाठी मग जी काही गाडलेली भूतं असेल ती जर आम्हाला काढण्याची वेळ आली तर ती पण आम्ही काढू, असं मी विधान केलेलं आहे. आता गाडलेली भूतं म्हणजे नेमकी कोणती भूतं? आपल्याकडे अशी काय माहिती आहे? आपल्याकडे असे काय पुरावे आहेत? आपल्याकडे असं कोणतं प्रकरण आहे? काय गोष्टींबद्दल आपण सूचना देताय, अंगुली निर्देश करताय? नेमकं कोणतं प्रकरण? मी एवढंच म्हणेन, लेट्स क्रॉस द ब्रिज व्हेन इट कम्स. आता या देशामध्ये मोदींच्या विरोधात एक फळी निर्माण होती आहे. सोनिया गांधी यांच्या घरी प्रीती भोजनाला 20 पक्ष आलेले होते. तसंच काल ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांची पण भेट घेतली. परंतु या विरोधकांच्या मोळीत आम्हाला कुठेही प्रकाश आंबेडकर दिसत नाहीत. मागच्या वेळा मी जेव्हा आपल्याला मुलाखत दिलेली होती तेव्हा तुम्ही कर्नाटकाची निवडणूक असं त्यावर उत्तर दिलेलं होतं. आज या मुलाखतीनंतर आपण कर्नाटकाला निघालेला आहात. कर्नाटकात देखील आपण अशाच प्रकारची भूमिका बजावणार आहात जशी आता महाराष्ट्रात बजावताय? प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये, महाराष्ट्रातली भूमिका ही वेगळी आहे. प्रश्न असा आहे की काँग्रेसने याचं उत्तर द्यावं की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की तुम्ही आमच्याबरोबर समझोता करा. आम्ही येस म्हणालो आणि त्याच्यानंतर असणारं जे आहे मला पाडण्यासाठी काँग्रेसने असणारा मुस्लिम उमेदवार दिला आणि मी पडलो. मला त्याच्यामध्ये काही चिंता नाही आहे. प्रश्न असा आहे की हा मुस्लिम उमेदवार जाणीवपूर्वक त्या ठिकाणी देण्यात आला होता. काँग्रेसचा आतापर्यंतचा असणारा इतिहास नाही की अकोल्यामध्ये त्यांनी असणारा मुस्लिम उमेदवार दिलेला आहे. त्याच्यामुळे आत्ताच्या फेजमध्ये जे आहे ते काँग्रेसच्या बैठका चाललेल्या आहेत. कर्नाटकमध्ये मी मागेही म्हणालो होतो की इट्स नॉट अ स्टेट फाईट आहे, इट्स अ मल्टी कॉर्नर फाईट आहे. त्या मल्टी कॉर्नर फाईटमध्ये जे आमचे मित्र आहेत त्यांच्या प्रचाराला मी जाणार आहे. आपल्या प्रचाराचे मुद्दे काय असणार आहेत तेव्हा? चाललोय.
आपल्या प्रचाराचे मुद्दे काय असणार आहेत, कोणावर हल्ला करणार आपण? दोन्ही जणांवरती हे मिया बीबीचं भांडण दिसतंय मला, काँग्रेस आणि बीजेपीचं. भीमा कोरेगावच्या दंगलीनंतर जो आपण बंद पुकारला त्यात खूप मोठ्या प्रमाणावर जनता सहभागी झालेली होती, विशेषतः आंबेडकरी विचारांची जनता सहभागी झाली होती. कालचा मोर्चा देखील आपला क्वाईट इम्प्रेसिव्ह होता. या निमित्तानं अनेक जण आपल्याशी जोडले जात आहेत. याचा पुढे राजकीय रणनीती म्हणून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीला आपण नेमका काय उपयोग करून घेणार आहात? माय अंडर इज टू अर्ली टू कॉमेंट या सगळ्या ह्याच्यामध्ये. याचं कारण मी मागेही म्हणालो की कर्नाटकचं निवडणुका होऊन जाऊ द्या, आधी कर्नाटकच्या निवडणुकीनंतर इथल्या असणारी राजकारणाची गणितं बदलतील. मी 2 महिन्यापूर्वी असताना म्हणालो होतो. आता असणारे सगळे चॅनल्स तेच रिपीट करायला लागलेले आहेत की कर्नाटक इलेक्शन्स आर क्रुशियल इलेक्शन्स. जे काही कर्नाटक इलेक्शनमध्ये होईल त्याचं रिफ्लेक्शन नॅशनल पॉलिटिक्समध्ये होईल. त्याच्यामुळे थिंग्स टू कम हे असणारा आम्ही थोडंसं व्हिज्युअलाइज करू शकतो, त्या सगळ्या किंवा अँटिसिपेट करू शकतो, किंवा इंडक्टिव्ह डिडक्टिव्ह लॉजिक त्या थिअरीप्रमाणे असणारं काय होऊ शकतं हे आहे. म्हणून मी आजही म्हणतोय की कर्नाटकचं इलेक्शन झाल्यानंतर राजकारण ह्या देशातलं बदलेल. परंतु त्याच्यामुळे आता जे आपल्याला ज्यांच्याशी बोलतात आहेत, उद्या कदाचित त्यांच्याशी बोलणार नाहीत अशी सुद्धा परिस्थिती होईल. परंतु राजकारण किती बदललं तरी तुमची भाजप पासून आणि काँग्रेस पासून फारकत ही भूमिका कायम राहील. बीजेपी पासून कायम आहे एवढं लक्षात घ्या. यू आर लिव्हिंग अ स्पेस ओपन फॉर काँग्रेस डायलॉग. बीजेपी RSS कंबाईन पासून कायम आहे. याचं कारण त्यांचा अजेंडा त्यांनी व्हेरी क्लिअर केलेला आहे की संविधान बदलणं हा त्यांचा अजेंडा आहे. आम्ही असताना म्हणतोय की आमचं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर संविधानावरतीच आमचं अस्तित्व टिकवू शकतं, आणि त्याच्यामुळे संविधानाला वाचवणं ही आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. याचा अर्थ आपण काँग्रेसशी चर्चेला तयार आहात असा अर्थ घ्यायचा का आपण? अजूनपर्यंत मी काँग्रेसकडून कुठेही ऐकलेलं नाही की हे संविधान काँग्रेस पार्टीची विरासत आहे आणि त्याच्यावरती आम्ही आज येऊ देणार नाही असं काँग्रेस पार्टीचं कुठंही विधान मी अजून तरी वाचलेलं नाही. तुम्ही मला दाखवून दिलं तर माझं असणारं अज्ञान बाहेर होईल असं मी मानतो. ओके. तुमचा मोर्चा किंवा तुमच्या आंदोलनाला यश मिळालं, माध्यमांनी प्रसिद्धी दिली की आपले एक जवळचे मित्र आहेत, ते जवळचे मित्र दलित ऐक्याची भाषा करतात, त्यांचं नाव आहे रामदास आठवले, याबद्दल काय सांगाल? माझं म्हणणं आहे की वर्तमानपत्रातले मित्रांनी आता एवढं तरी हे करावं की आंबेडकरी समूहाला त्याच्या पायावरती उभं राहू द्यावं, त्याला पंगू करू नये. एवढे दिवस पंगू केला आपण, ठीक झालं, पोळ्या भाजून घेतल्या. आता माझ्या अंदाजानं त्याला त्याच्या पायावरती उभं राहण्याची गरज आहे आणि ते त्याला उभं राहू द्यावं असं माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना. प्रकाश आंबेडकर, हाच तर खरा सवाल आहे. उभं राहू द्यायचं असेल तर ऐक्य व्हायला पाहिजे, परंतु आपण अनेकांना लेखी सुद्धा मानत नाही. एक लक्षात घ्या, इथे असणारा ब्राह्मणांचं ऐक्य नाही, इथे असणारं मराठ्यांचं ऐक्य नाही, इथल्या असणाऱ्या ओबीसींचं ऐक्य नाही. मग मला एक सांगा, तुम्ही इथल्या असणाऱ्या दलित समूहांचं ऐक्य हेच का तुंतून गेली 70 वर्ष या ठिकाणी लावून धरलेलं आहे? म्हणजे दलित ऐक्य हे एक प्रकारचं मृगजळ आहे. मृगजळ आहे, त्याच्या मागे धावण्याचा अर्थ मृगजळ आहे. आपण हे मृगजळ आहे हे आपल्याला मान्य असूनही आपण त्या सगळ्या समूहाला त्या मृगजळामध्ये अडकवताय हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. प्रकाश आंबेडकरजी, माध्यम अडकवत नाहीये तर आपले मित्र रामदास आठवले वारंवार आपल्या आंदोलनानंतर, तुम्ही पहा मागच्या 4ही वेळेला आंदोलन झाल्यानंतर त्यांनी विधान केलं असेल ते दलित ऐक्याचं केलं. त्याचं टायमिंग बरोबर असतं, त्याचं टायमिंग पण बरोबर असतं. म्हणून मी हा प्रश्न विचारला. प्रश्न असा आहे की असे बरेच टायमिंग येतात की त्यांना असणारा आपण संदेश देत नाही. पण माझा हा सवाल आहे की आपण असणारा रामदास आठवलेंनाच कसं काय टायमिंग आणि स्पेस देता? आम्ही सगळ्यांना द्यायला बघत असतो. प्रकाश आंबेडकर, तुम्ही सगळ्यांना देत नाही. आता उदाहरण द्यायचं झालं तर नाशिकमध्ये श्रावण देवरे यांनी असणारा ओबीसीचा मोर्चा अरेंज केला, सगळं झालं, आणि तो त्यांच्यापेक्षा मोठा होता. रामदास आठवले तेवढा मोठा मोर्चा कधीच काढू शकलेले नाहीत.
पण श्रावण देवरे यांना असणारा लाईमलाईट नाही. कदाचित रामदास आठवले हे मोर्चा काढूनच लाईमलाईट नाही, त्या कुठेही असणारे दिसत नाही. ते एकटे आपल्या असणारे फिरत असतात, स्वतःच वर्तमानपत्र आणि स्वतःच टीव्ही, असंच त्यांचं अवस्था आहे. आता रामदास आठवले हे तुम्ही एक्सप्लेन करू शकता का? रामदास आठवले हे कदाचित मंत्री आहेत आणि मंत्री असल्यानंतरही चांगल्या कविता करतात, आपल्या दोस्तीवरही एखादी कविता करतील याची मला खात्री आहे. परंतु मुद्दा तो नाही. मुद्दा असा आहे की तुमचा रामदास आठवले यांचा आपण विरोध, मनोहर जोशींचे कॉमेंट्स माझ्या अंदाजानं सभागृहामधलं लक्षात ठेवलेले नाही. मला 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 एक प्रश्न असा विचारायचा आहे की रामदास आठवले यांच्याविषयीचे आपले आक्षेप मी क्षणभर मान्य करतो, परंतु इतर दलित नेत्यांना देखील आपण बरोबर घेताना दिसत नाही आहात. किंबहुना चॅनलवरच्या साध्या चर्चेत ते असले तर आपण निरुत्साही होता, आपण त्यांच्याबरोबर चर्चेला देखील सहभागी होत नाही. पॅनल डिस्कशन्समध्ये येत नाही, कारण का पॅनल डिस्कशन ज्या पद्धतीने झालं पाहिजे त्या पद्धतीने होत नाही. पात्रता सोडून ते असणारं चॅनल डिस्कशन होतं, म्हणून मी असणारा पॅनल डिस्कशनमध्ये जात नाही आणि जाणारही नाही ही भूमिका घेतलेली आहे. चला, तुम्ही पॅनल डिस्कशनमध्ये जात नाही, परंतु दलित चळवळीतले अनेक नेते, दलित खासदार आहेत, त्यांच्याशी आपण संपर्कात आहात का? आपली एकवाक्यता आहे का? राज्यातल्या राष्ट्रातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण व्ह्यूज एक्सचेंज करता का? काही एक रेटा उभा करताय का? असंही पुढे येताना दिसत नाहीये. तुम्ही ज्यांना नेमता ते असणाऱ्या समाजाचे प्रतिनिधी आहेत का? चळवळीचे प्रतिनिधी आहेत का? की तुम्ही असणारा नॉमिनेशनच्या पद्धतीने तुम्हाला जे सोयीचे वाटतात ते असणारं राखीव मतदारसंघामधनं उभं करताय आणि आता तुम्ही म्हणताय की त्यांच्याशी असणारा संवाद साधा. किती असणारे मंत्री आहेत, किती खासदार आहेत की ज्यांनी असणारा सुप्रीम कोर्टाने म्हणजे अॅट्रॉसिटी ॲक्टचा असणारा सगळा गाभा संपवला. किती जण बाहेर पडले? किती जणांनी थ्रेट तरी दिला आहे का कोणी? त्यांना असणारा प्रतिनिधी म्हणून समजायचं आणि त्यांच्याशी बोलायचं. ज्याचे तुम्हाला जे सोयीचे आहेत ते नेते म्हणून आणि त्यांच्याबरोबर आम्ही कशासाठी? मी तर असं म्हणतो की बाबासाहेबांनी जे 52 साली सांगितलं होतं की राखीव जागा ज्या कारणासाठी आलेलं ते कारण मान्य झाले, आता रद्द करा. आता रद्दही करणार नाही. इथल्या कुठल्याही पॉलिटिकल पार्टीच्या एवढी ताकद नाही, स्ट्रेंथ नाही किंवा एबिलिटी नाही की त्यांनी राखीव जागा रद्द कराव्या म्हणून. लोकांमधून लोकांमधून निवडून येणारा नेता येतो ना. तुम्ही करता तीच, त्याला आपण असणारा त्यांचा नेता, त्यांना असणारा त्यांचा प्रतिनिधी आपण मानूया. याच्यातनं एक विषय पुढचा असा येतो की आपण जी करता तीच आंबेडकर चळवळ आणि रामदास आठवले किंवा इतर कोणी करतात ती आंबेडकर चळवळ नाही, अशी आपली मांडणी आहे. माझी तीच मांडणी आहे. म्हणजे मी एकटा नाही, माझ्याबरोबर अनेक जण आहेत की जे असणारे आंबेडकरी चळवळ चालवतात. मी असणारा बाबासाहेबांचा नातू आहे म्हणून मी असणारा आपल्यासमोर आहे. इतर जणांना तो ग्लॅमर नसल्यामुळे ते येत नाही, ते बिचारे आपले चालवतच राहतात. तुम्हाला जे सोयीचे वाटतात त्यांना तुम्ही असणारा अँटी आंबेडकराईट आम्ही ज्यांना समजतो त्यांना तुम्ही असणारा स्पेस देता आणि आणता. तुम्ही असणारा म्हणता की आंबेडकरी चळवळीचे प्रतिनिधी आहेत म्हणून कसं मान्य करणार आहोत आम्ही? चला, आपण एक दुसऱ्या विषयावर बोलू आणि तो म्हणजे आपले या देशातले आणि महाराष्ट्रातून अतिशय महत्त्वाचे नेते म्हणजे शरद पवार. शरद पवार काँग्रेस बरोबर जातील या भीतीने आपण काँग्रेस बरोबर जात नाही आहात. आपलं आणि पवारांचं जे काही नाते ते महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. मला तुम्हाला असं 2014चं उदाहरण दिलं की पृथ्वीराज चव्हाणांनी असं विचारलं होतं की तुम्ही काय, तुमचा पक्ष काय करणार? आम्ही म्हटलं एकच लोकसभा लढवणार आहोत. पृथ्वीराज चव्हाणांचं माझं बोलणं झाल्यानंतर किंवा अशोक चव्हाण आहेत त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर ते दोघंही सोनिया गांधींकडे गेले की ते म्हटले एकच जागा लढवणार आहेत. सोनिया गांधींनी त्यांना असताना नाही म्हटलं आणि काँग्रेस पक्षाने अकोल्यामध्ये मुस्लिम उमेदवार त्या ठिकाणी दिला. त्याही वेळेस शरद पवार असताना काँग्रेसबरोबर होते. ते शरद पवार काँग्रेसबरोबर असं नाही, शरद पवारांना काँग्रेसच्या कोबड्या लागतात ही वस्तुस्थिती आहे. मी त्याच्यामुळे जातोय असं नाही. काँग्रेस पक्षालाच मी नको आहे अशीच अवस्था आहे, त्याच्यामुळे मी कशाला जाऊ आता? पण अलीकडच्या काळातले संकेत जर पाहिले तर त्या दोघांनाही आपण आता स्वीकारार्ह आहात, किंबहुना आपलं स्वागत करायला तयार आहेत,
अशी आत्ताची भूमिका आहे. परंतु प्रकाश मागच्या आंबेडकर वेळेस मात्र उभं आता का केलं असे, मागच्या वेळेस त्यांनी हे का केलं याचं मला कारण तर पाहिजे. ओके, चला या प्रश्नाची आणखीन एक बाजू आहे, त्या बाजूने आपण याचा विचार करूया. भाजपच्या विरोधात मतदान करत असताना काँग्रेसला मतदान करा असं आवाहन आपण करणार आहोत का? कारण आपण शेवटी जागा लढवल्यात 2019ला, तरी 2, 3, 4 जागा लढवाल. याच्या पलीकडे जर जागा लढवायच्या झाल्या तर तेवढी ताकद निर्माण होणं गरजेचं आहे. मग इतरत्र आपण आपली ताकद कोणाच्या पाड्यात टाकणार? कारण आता या क्षणाला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दलित कोणाबरोबर असतील तर ते आपल्याबरोबर आहेत. मी आपल्याला सर अजून एक सांगतो की कर्नाटकचं इलेक्शन होऊ द्या. कर्नाटकच्या इलेक्शन नंतर या देशातली प्रचंड परिस्थिती बदलणार आहे. इथे हा जो नाहिरेचा वर्ग आहे, म्हणजे तुम्ही आता मला माओवादी केलं त्याच्यामुळे असताना त्या भाषेमध्ये मी बोलतो. मी माओवादी केलेलं नाहीये. माओवाद्याचे आणि आपले संबंध असल्याचं, माओवादाचे आणि आपले संबंध असल्याचे आरोप आपल्या राजकीय विरोधकांनी त्याचबरोबर सोशल माध्यमातून करण्यात आले. त्याच्यावरचा प्रश्न तर मी विचारणारच आहे. मी तुम्हाला अजून एक बातमी त्याच्यामध्ये देतो. बोला. पंतप्रधानांनी असताना एक SIT स्थापन केलेली आहे. तिचं हेडक्वार्टर माटुंगा पोलीस स्टेशन आहे आणि त्या माटुंगा पोलीस स्टेशनमधल्या SITला एक जबाबदारी देण्यात आलेली आहे की माझे आणि माओवाद्यांचे काही संबंध आहेत तेवढे तरी शोधा आणि त्यांना असताना द्या. दुसरं त्यांना काहीच सापडलं नाही माझं. पण मग आपण या जशी सरकारने संभाजी भिडेंच्या संदर्भात कडक भूमिका घ्यावी अशी मागणी करत आहे, तसंच आपण एकदा माओवाद्यांच्या संदर्भात कडक भूमिका घेऊन टाका, म्हणजे हा प्रश्न सरकारला आपल्या विरोधात कधी खेळता येणार नाही. मी आपल्याला एक आठवण करून देतो की 2 पोलीस SP होते गडचिरोलीमध्ये. एक होते चंद्रपूर होता त्यावेळेस, गडचिरोली आणि चंद्रपूर एकत्र होता त्यावेळेस. ती फार जुनी बाब आहे. पण आत्ताच्या कालावधीमध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली वेगळ्या झाल्यानंतर YP सिंग म्हणून नावाचे असणारे SP होते. त्यांचं स्टेटमेंट आपण असणारं वाचावं. त्यांनी असं म्हटलंय की दिस इज नॉट अन लॉ अँड ऑर्डर इश्यू, दिस इज अ सोशो पॉलिटिकल इश्यू. आता एका पोलीस ऑफिसरचं हे म्हणणं असेल की हे सोशो पॉलिटिकल इश्यू असेल तर तो सोशल पॉलिटिकल पद्धतीने सोडवायला गेला पाहिजे की लॉ अँड ऑर्डरच्या पद्धतीने सोडवला गेला पाहिजे. दिस इज प्रिसेप्शन. हे आता BJPतून जे आमदार झालेत आपले इथले पोलीस अधिकारी, काय नाव त्यांचं, सत्यपाल सिंग, नाही सतपाल सिंग. सतपाल सिंगना विचारा, ते ज्यावेळेस असणारे SP होते आणि शरद पवारांनाही तुम्ही असं ते कन्फर्म करू शकता की शरद पवारांनी त्यांना असणारं 100 कोटी दिले, कारण का सतपाल सिंगांनी त्यांना सांगितलं की तुम्ही मला 100 कोटी द्या, मी इथला असणारा नक्षलवादच संपवून टाकतो. शरद पवारांनी त्यांना 100 कोटी दिले. पण आज कोणी सतपालांना विचारतंय का की त्यांनी असणारा नक्षलवाद संपवला का? जे सोशो इकॉनॉमिक इश्यूज आहेत त्याला सोशो इकॉनॉमिक अजेंड्याने सोडवलं पाहिजे. त्याला दुसऱ्या तिसऱ्या मार्गाने तुम्ही सोडवणार असाल तर तो मार्ग नाही. आणि मला थोडंसं असणारा विचार करता येतो, त्याच्या कुठल्या प्रश्नाकडे कसं बघायचं आणि कुठल्या प्रश्नाकडे बघत असताना काय त्याची भूमिका आहे ही मी घेतो. अनेक जणांना ती पटत नाही आहे. याला एक दुसरी कारण असं आहे की माझा आरोपच आहे की जे कोणी इथला असणारा हे जे ह्या ज्या सगळ्या पद्धतीने म्हणताय त्यांना त्या नक्षलवाद्याशी घेणं देणं नाही आहे किंवा तिथल्या राहणाऱ्या आदिवासीची घेणं देणं नाही आहे. त्या आदिवासी ज्या भागामध्ये राहतो तिथे असणारा जो बॉक्साईड आहे, तिथे असणारा जो आयर्न ओर आहे, तिथला असणाऱ्या ज्या गोल्ड माइन्स आहेत, तिथे असणारा कॉपर आहे, त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. कोणी सांगावं नाही आहे म्हणून ह्या गोष्टी तिथे. मला दुसऱ्या बाजूने तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. नक्षलवादी चळवळीने किती कॉलेज काढली, किती हॉस्पिटल्स काढली, किती समाज सुधारण्याचे कार्यक्रम केले, त्यांच्या हिंसेचं समर्थन तर कधीच करता येणार नाही. विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांच्या
विचारांवर श्रद्धा असलेल्या आपल्यासारख्या माणसांनी हिंसेचं समर्थन करता येणारच नाही, परंतु त्यांच्या हिंसेबद्दल आपण विधान करताना का दिसत नाही आहात? तुम्हाला हिंसा दिसते ती फक्त समाज काय माहिती का प्रकाश आंबेडकर, आता समाज माध्यमांमध्ये जी मांडणी होती आहे ती आपल्याला ती अशी आहे की आपल्याला संभाजी भिडे यांची हिंसा दिसते, त्यांच्यावर हिंसेचे आपण आरोप करताय, परंतु नक्षलवाद्यांची जी हिंसा आहे त्याच्याविषयी बोलताना का दिसत नाही आहात? एकदा तुम्ही त्याविषयी भूमिका क्लिअर केल्यानंतर आरोपाला ती जागा उरणार नाही. यू विल बी ॲट ॲडव्हान्टेजियस पोझिशन. मी असणाऱ्या दोन फेजेस बघतोय. एक असणारा 80च्या अगोदरची मुवमेंट. करेक्ट. दुर्दैवाने आता असणारा आपल्याकडे वसंतदादा पाटील नाही आहेत किंवा इथला असणारा जुनी मंडळी नाही आहेत. त्यांच्या काळी सुद्धा नक्षलवाद होता, अशा रीतीने मुवमेंट्स होत्या. त्यावेळेस पोलीस अधिकारी मारले गेले नाहीत. एका पोलीस अधिकाऱ्याची नोट आहे, मी असं अनेक वेळा सांगतोय की बा ती पब्लिश करा. आणि त्या पोलीस अधिकाऱ्याच्या नोटमध्ये त्यांनी असताना म्हटलंय की जे आमचा इश्यू नव्हता तो आमचा इश्यू आम्ही ओढवून घेतला. आता या ज्या पोलीस अधिकाऱ्याची जी नोट आहे ही बऱ्याच गोष्टी बोलून जाते की एकेकाळी हाही वाद होता, नाही होत असा नाही मी म्हणत नाही आहे. दिघे नावाचे असणारे आपले जे वकील आता मुंबई हायकोर्टामध्ये आहेत ते त्याचे साक्षी आहेत त्या पिरियडमधले. तेव्हा असणारा एकही पोलीस अधिकारी मेला नाही. आज का मरतोय याचं उत्तर आहे का कोणाकडे? की पोलीस डिपार्टमेंट हे आता वापरल्या जातं इथल्या असणाऱ्या इंडस्ट्रियलिस्ट कोण, त्या आदिवासी हाकलण्यासाठी आणि घालवण्यासाठी. साल्वा जुडोनचा असणारा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आपण वाचलंय. इट वॉज अ प्रायव्हेट आर्मी. त्याची आपण चर्चा करत नाही, पण तिथे होणाऱ्या हिंसेची आपण चर्चा करतोय. अजूनही त्या हुसकावून ज्याला लावताय तो असणारा स्वतःला रिजिस्ट करणारच आहे, व्हॉट एव्हर फॉर्म इट बी. पण अजूनही आपण ठामपणे त्या हिंसेचा विरोध माझं एवढंच म्हणणं आहे. मी बोलायचा इश्यू नाही म्हणून मी मला असणारा इश्यू समजावून सांगितला. बरोबर आहे की अगोदरच्या फर्स्ट फेजमध्ये असणारा देयर वॉज नो पोलीस कॅज्युअलिटी. वाय देर आर पोलीस कॅज्युअलिटीज नाव? याची उत्तर मला सांगा ना. आणि देन आय विल स्टार्ट कंडेमनिंग इट. म्हणून मी म्हटलं मला थोडंसं कळतं, ॲनालिसिस करू शकतो, समजू शकतो. अगोदरची चळवळ ही माझ्या अगोदरची फार चळवळ आहे. आत्ताची जी चळवळ चाललेली आहे गडचिरोलीमध्ये आखा पूर्ण असणारा आदिवासी बेल्टमध्ये राईट फ्रॉम डांग टू असणारा झारखंडपर्यंत त्याच्या अनरेस्टचं आपण कधी असणारं एक चित्र दाखवलेलं आहे का? कुठल्या तरी वर्तमानपत्राने लिहिलेलं आहे का? कुठल्या तरी टीव्ही माध्यमातून व्हॉट इज गोइंग ऑन त्या आदिवासी विभागामध्ये काय चाललंय हे आपण दाखवलंय का? माझी आपल्याला एक विनंती आहे की आता असणारा या भागामध्ये रावण आमचा महापुरुष आहे याचं उत्साह किती प्रमाणात झाला याचं फक्त आपण हेड काउंट करून लोकांना सांगा. म्हणजे जे नव्हतं ते भांडण आता यायला लागले. नेहरूने मिटवलेलं भांडण पुन्हा आपण विकत घ्यायला लागलो. आणखीन एका भांडणाविषयी आपण बोलूया आणि ते म्हणजे हिंदुत्ववाद्यांना नवीन हाफिज सईद करायचा आहे असा आरोप तुम्ही काही काळापूर्वी केलेला होता. मग असं असेल तर नक्षलवाद्यांना नाही म्हटलंय मी हिंदू नाही म्हटलेलं आहे. हिंदुत्ववाद्यांना नाही, चुकीचं आहे आपलं हे. मी असं म्हटलं होतं की मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना जर कंट्रोल केलं नाही आणि आज जो फ्री हँड दिला जातोय धार्मिक असल्यामुळे यांचं अवस्था ही असणारी हाफिज सय्यद सारखी, ज्या हाफिज सय्यदनी पाकिस्तानला आज वेटीस धरलेला आहे तसे हे नवीन हाफिज सय्यद भारतामध्ये उभे राहतात आहे. हे दोन नाही आहेत, राज्यामध्ये असे अनेक हाफिज सय्यद आहेत आणि यांचे एक वेगळं संघटन होत आहे. हा माझा आरोपच होता.
कार्यक्रमाच्या हिंदू संघटना हाफिज सय्यद होत आहेत असं म्हणत नाहीये मी. कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता शेवटचे काही एक प्रश्न आहेत. 2014 नंतरचा संभाजी भिडे हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा राजकीय पेच असं वाटतं आपल्याला? मी पेच असं म्हणणार नाही, पण सरकार त्याला एवढं मोठं करतंय की ही इज गोइंग टू बिकम दी हाफिज सय्यद ऑफ इंडिया. हा, आता मला सांगा, या सगळ्याचा उपयोग ध्रुवीकरणासाठी केला जाणार आहे मतांच्या, अशी आपली मांडणी आता? ती सुरुवातच झालेली आहे. म्हणजे ध्रुवीकरणाची ही मांडणी, हिंदू मुस्लिम ही ध्रुवीकरण तर सुरुवात झालंय, पण त्याच्याच बरोबर इथला असणारा फॉरवर्ड हिंदू वर्सेस बॅकवर्ड हिंदू असंही ध्रुवीकरण चाललेलं आहे. त्याच्याच बरोबर इथला असणारा, मी मगाशी जसं म्हटलं की आदिवासींचा आयसोलेशन, आणि त्या आयसोलेशनमध्ये त्यांनी असणारा रावणाकडे वळणं, ही सगळी भेदाभेद आता चालू झालेली आहे. मग यात 2014च्या अगोदर मला कुठेही रावणाचा असणारा आदिवासी विभागामध्ये हा आमचा महापुरुष आहे असं कुठेही वाक्य मला दिसलं नाही. पण 2014 नंतर हे मला दिसायला लागले कशाला? अनुभवतोयच मी ते सगळं. वारंवार सातत्यानं संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी करून त्यावरून एक प्रकारे वातावरण सतत तापट ठेवून आपण त्याला मोठे करता, एक प्रकारे आपण भाजपच्या अजेंड्यालाच हात लावताय, अजेंड्याला सहभाग देताय. माझं म्हणणं असं की अजेंड्याला सहभाग देण्यापेक्षा आत्ताच्या याच्यामध्ये जे आहे, जे हा जर हिंदुत्वाचा अजेंडा त्यांना असा पुढे घेऊन जायचा असेल तर आलुतेदारांना असणारा आलुतेदारांवरती असणारा अटॅक का झाला याचं कारण आहे तो तर तुटत चाललाय सगळा. आमचे या देशामध्ये मी जे फ्युचर बघतोय, वी आर हेडिंग फॉर एन हेडलेस नेशन, आणि या हेडलेस नेशनमध्ये हाफिज सय्यद निर्माण होणार नसेल तर ते कधी टेक ओव्हर करतील या देशाला. ओके, एक शेवटचा प्रश्न प्रकाश आंबेडकर, ही सगळी जी आलुतेदारांची बलुतेदारांची मोठ आपण बांधू इच्छित आहे, जे आपल्याकडे आता आकर्षित होत आहेत, विशेषतः भीमा कोरेगाव नंतर जो महाराष्ट्रातला बंद होता किंवा कालचा मोर्चा होता, यानंतर जे होत आहेत त्याच्यामध्ये नेते येताना दिसत नाही आहेत. कुठेतरी असा एक आरोप केला जातोय की आपला जो इगो आहे, आपला अहंकार आहे, तो त्याला कारणीभूत आहे. आपण मागचं सगळं विसरून या छोट्या छोट्या गटांना एकत्र येण्यासाठी आवाहन करणार आहात का? त्यांचं स्वागत करणार आहात का? त्यांचा मान सन्मान राखणार आहात का? माझं एक आहे, ही नवीन मंडळी जर सत्तेमध्ये येण्याच्या इच्छुकमध्ये असेल तर मी त्यांच्या पाठीमागे राहणार आहे. कारण का या महाराष्ट्राला आणि ह्या देशाला नव्या पिढीची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. प्रेक्षको, गेले तासभर आपण प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करत होतो, तीही बेधडक. संभाजी भिडे यांना थेट पंतप्रधानच फॉलो करत असल्यानं फडणवीस सरकार त्यांना अटक करत नसल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आणि त्या संदर्भातले पुरावे देखील समाज माध्यमातले त्यांनी सांगितले. तसंच भिडे यांच्या अटकेसाठी मी 8 दिवसाचा नाही तर पुढच्या अधिवेशनापर्यंतचा अल्टिमेटम दिला आणि एकूणच आपल्या दीर्घकालीन लढ्याची एक पूर्व सूचना त्यांनी आज दिली. कारण विधानसभेला घेराव घालायचा तर अधिवेशन चालू असायला हवं असा खुलासा देखील त्यांनी यावेळी केला. काँग्रेस भाजपच्या भांडणावरही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. हे दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी आहेत, तर त्यांचं भांडण म्हणजे एक प्रकारे मिया बीबी का झगडा आहे असं त्यांनी स्पष्ट करून दोघांपासून आपण इक्विडिस्टन्स म्हणजे समान अंतरावर आहोत असंच एक प्रकारे आता चित्र रंगवलं. दलित ऐक्यावरही त्यांनी परखड भाष्य केलं. राज्यात तरी दलित ऐक्य कदापिही शक्य नाही, हे दलित ऐक्य म्हणजे एक मृगजळच आहे असंच त्यांच्या बोलण्यातनं आज पुढे आलं. मी माओवादाचा समर्थक आहे, हा प्रचारच मुळी चुकीचा आहे. हा सामाजिक आर्थिक प्रश्न आहे, तो तशाच पद्धतीनं सोडवला जावा एवढीच माझी भूमिका आहे असं त्यांनी आज ठासून सांगितलं. प्रेक्षको, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरेगाव भीमामध्ये जी दंगल झाली त्याचे पडसाद मात्र आजही उमटत आहेत आणि यापुढे देखील उमटत राहतील. संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होईलच, पण त्यानिमित्तानं प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमकपणे दलितांचं नेतृत्व आपल्या हाती घेतल्याचं ठळकपणे आज समोर येत आहे. दुसरीकडे रामदास आठवलेंना सत्तेतही राहायचंय आणि दलितांचं नेतृत्वही करायचंय हे देखील समोर येत आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचीच अवस्था
धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी काहीशी झालेली आहे की काय, असं मला एक या सगळ्या चर्चेनंतर वाटण्यासारखी आजची तरी परिस्थिती आहे. सध्या तरी देशभरात भाजप विरोधी आघाडीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. वेगवेगळ्या पक्ष नेत्यांच्या भेटीगाठी होत आहेत, दिल्लीत होत आहेत, मुंबईत होत आहेत, इतरत्र होत आहेत. जसजसा उन्हाचा पारा वाढतोय तसतसं राजकीय वातावरण तापत चाललंय. आजच कर्नाटकाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि प्रकाश आंबेडकर कर्नाटकला रवाना होत आहेत. या कर्नाटकाच्या निकालानंतर दलितांचा कोणता गट कुठे असेल हे स्पष्ट होईलच, पण संभाजी भिडेंना अटक हा एकमेव प्रश्न आज दलितांपुढे नाही. त्यांच्या अनेक समस्या आहेत, त्यांच्या तरुणांच्या अनेक आशा आकांक्षा आहेत, त्या पूर्ण करण्याची हमी देणारं सक्षम नेतृत्व आज दलित समाजाला हवंय. तो समाज, तो सक्षम नेता कोण हा सवाल आहे. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले की आणखीन कुणी येणारा काळच ठरवेल, पण सध्या तरी दलितांचे हिरो प्रकाश आंबेडकर आहेत यात काही शंकाच नाही. प्रकाश आंबेडकर, माझ्या प्रश्नांना आपण मन मोकळी उत्तरं दिलीत त्याबद्दल तुमचे आभार. या कार्यक्रमात इथंच थांबूयात, पण सोमवार ते शुक्रवार दररोज भेटूयात. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.